Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आत्ताच मगाशी आम्ही कार्यक्रमावर येऊ शकलो नाही, पण मगाशीच आम्हाला रिपोर्ट आला की एकदम तुम्ही एकदम थोडीशी कंडिशन खालवली होती। काय झालं, एवढं सारं उपोषण झाल्यानंतर बरेचसे पॅरामीटर काल सगळे डिरेंज झालेले होते, जसं किडनीवर सूज येणं, लिव्हरवर सूज येणं, कॅल्शियम ब्लडमधलं कमी असणं, युरिक ॲसिड वाढणं, फॉस्फरस कमी असणं, युरिनला UTI इन्फेक्शन होणं, युरिन इन्फेक्शन सिस्टायटिस होणं, आम्ही हे सगळ्या गोष्टी होत्या। त्यानंतर जेव्हा आपण रिफिडिंग सुरू करतो म्हणजे 9 दिवस कंप्लीट NBM, त्यानंतर पाणी किंवा खाणं थोडंसं, काल आपण वॉटर फक्त सुरू केलं होतं आणि आज थोडंसं सकाळी ज्यूस वगैरे दिलं तर ते लगेच मग ॲब्डोमिनल पेन, नोशा, गिडीनेस हे सगळं रिफिडिंग सिंड्रोमचे जे सिम्पटम्स असतात हे सुरू झालं। त्यामुळे मग खाली लिहून बाकीचे इन्व्हेस्टिगेशन जे आता CT स्कॅन, USG ते परत एकदा रिपीट करून घेतले, कारण की रिफिडिंगमध्ये मग ते जमत नाही। आणखीन आता परत थोडंसं वॉटर सुरू करावं लागेल, एक दिवस पुढचे 24 घंटे ते वॉटर इनटेक थोडंसं चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे हळूहळू असं सुरू होईल, नाहीतर मग ते वॉमिटिंग होणं, पोट दुखणं, पोटाला पिळा पडणं, आतड्यांना डोकं दुखणं, चक्कर येणं हे सगळे सिम्पटम्स सुरू होते। ते तसं सुरू झालं होतं। काय त्याचा स्वभाव नाही तसं म्हणत नाही तुम्ही स्ट्रिक्ट राहणं फार नाही, ते आपण स्ट्रिक्टलीच फॉलो करतो, पण ह्यावेळेस काय NBM खूप जास्त राहिलेले आणि परत हे पहिलं नाही, ऑलमोस्ट 6वं उपोषण आहे ह्या 12-13 महिन्यातलं। त्यामुळे ह्यावेळेस थोडे शरीरावर थोडे जास्तीचे सिम्पटम्स आहेत, तरी स्लोली सुरू केलं आपण कालपासून, असं काहीच गडबड नाही। फक्त वॉटर सुरू केलं होतं, आज ज्यूस दिलं थोडंसं तर लगेच त्यांना त्रास झाला तो, आणि त्रास ह्यावेळेस पहिल्या 5 उपोषणापेक्षा ह्यावेळेस थोडा जास्तीचा त्रास आहे त्यांना, म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण व्हिजिट कम्प्लिटली बंद आहे, बाकी सगळ्या गोष्टी बंद आहे त्यांच्या त्या तब्येतीमुळेच। उठू नको 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 नाही ठीक आहे, थोडंसं नाही नको तुम्ही आले सगळे, नाही प्लीज, नाही त्यांना रिलॅक्स होऊन दे, कारण मगाशीच मला जो रिपोर्ट आला नाही आता जस्ट होतो मी, हां, पण ज्यावेळी मला आप्पासाहेबांच्याकडनं, दादासाहेबांकडनं, श्रीरामकडनं सकाळीच थोडंसं नव्हतं म्हणून आपण दिलं नव्हतं, थोडं ते 12-12:30 दिलं आपण थोडं ज्यूस, पण ते 1च्या नंतर सिम्पटम्स सुरू झाले, ते होल्ड करून तरी थोडंसं एकदा इन्व्हेस्टिगेट करून घ्यायचं एकदम। नाही कम्प्लीट बंद आहे, ठीक आहे, पूर्ण स्किन वगैरे पूर्ण अशा ड्राय झालेल्या, स्किनला ड्राय झाली पूर्ण एकदम, हे सगळं जेवढे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा, सगळे इलेक्ट्रोलाइट्स म्हणा, हे सगळे एकदम कमी असले, कारण डिहायड्रेशन तेवढं सिव्हिअर आहे, त्यामुळे हे सगळे मग सिम्पटम्स यावेळेचे थोडेसे जास्त आहे। क्रॅम्प्स पण येत असतात, हो क्रॅम्प्स कंटिन्यू, लेगला, बॅकला कंटिन्युअस, युरिक ॲसिड वाढलेलं आहे, त्यामध्ये डिहायड्रेशन कंटिन्युअस असल्या कारणाने क्रिएटिन आम्ही सुद्धा आता इथनं लवकर जातोय, तुम्ही डॉक्टर स्ट्रिक्ट राहा, नाही स्ट्रिक्टली कोणाला येऊन देऊ नका। नाही यावेळेस कालपासूनच स्ट्रिक्टलीच केलंय सगळ्यांना, बिलकुलच कोणीच नाही। ते आंदोलनाच्या वेळी सुद्धा बाकी मी काय बोललो, मी आता बोलायला काय हरकत नाही, त्यांच्याकडे मी शब्द घेत होता श्रीराम सोबत, जास्त लोकांना इन्फेक्शन त्यांना सांगितलं होतं जर काय तब्येत काय व्हायला लागली, आंदोलन सगळे नंतर होऊ शकते, पण तब्येत सगळ्यात महत्वाची, आणि कॉल घ्यायला पाहिजे, नाही तेच ना, ते काय कॉल देत नाही स्वतः, म्हटलं तरी ते नाहीच करतात। त्या दिवशी सगळ्या लोकांनी मिळून बळजबरी कॉल घेतला कालचा, समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे, परवा जो IV लावला, नाहीतर मग कंडिशन, कारण युरिन्समध्ये कीटोन लार्ज येत होते ऑलरेडी 3 दिवसापासून, कीटोन येणं चांगली गोष्ट नाही, म्हणजे सिंगल कीटोन इज नॉट गुड, तर ते 4+ कीटोन होते, ते जास्त सिव्हिअर असतं, त्यानंतर ब्लडमध्ये मग ॲसिड तयार होणं, मग ॲसिडोटिक ब्रिथिंग, मग ते थोडंसं सिव्हिअर होऊन जातं, मग तसे डॅमेज जे होतं शरीराला ते मग परमनंट डॅमेज होऊन जातं, हे टेम्पररी डॅमेजमधून ते परमनंट डॅमेजकडे जातात ते सगळी सिस्टम। नाही मी तर ताकीद आज नाही अनेकदा दिली आहे, परवा मी गावी सुद्धा आलो त्यावेळी सुद्धा बोललो मी, आणि काल मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना येताना, आणि मी दादासाहेब, श्रीराम, आप्पासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो की वेळ यांनी शब्द मी काय घेतला, जर परिस्थिती तुमच्या मागण्या मान्य होत नसतील
पण तब्येत एकदमच खालवली तर त्या मिनिटाला काय ऐकायचं नाही, स्वतःच्या तब्येतीसाठी आंदोलन थांबवायचं. तो शब्द घेऊनच मी त्यावेळी बाहेर पडलो. मी माझ्या भाषणात बोलून दाखवलं, शब्द त्यावेळी तो शब्द दिला होता. तुम्हीच बोला त्यांना दम द्या, कारण ते लोक आले ऐकत नाही, डॉक्टरांना पण ऐकत नाही. आणि आम्हाला शब्द द्यायचा म्हणून अजिबात आता कुठं एंटरटेन करायचं नाही कोणाला. तुम्ही स्वतःहून एंटरटेन म्हणजे लोकांना भेटणे, पहिलं तब्येत व्यवस्थित करणे आणि मग पुढचं पुढे आम्ही जास्त स्ट्रिक्ट केलंय. तुम्ही सांगा ऐकत म्हणजे डॉक्टर तुम्हीच काळजी घ्या, तुम्हीच तिथं म्हणजे तुम्ही खाली जर हे केलं तुम्ही त्यांना पण सांगा, तुम्ही ते समजदार आहे ते. मनोजराव काळजी घ्या, सध्या नाही भेटलं तरी चालतंय. तुम्ही एकदा भेटी जोगते झाले का मग सगळीच्या भेटी घेते नाही का. आता आम्ही सगळे निघतोय म्हणून तुम्ही शब्द द्यायचा, कोणालाही भेटायचं नाही, अजिबात भेटत नाही. दादासाहेब एकदम स्ट्रिक्ट राहा. बाकी काय पुढचं पुढं आहे ना आयुष्यात, तुम्हाला काय पुढं करायचं करा. पण आता हे जोपर्यंत पूर्ण रिपोर्ट नॉर्मल येत नाही तोपर्यंत अजिबात इथं हलायचं नाही. तुम्ही थोडं खाली लोकांना स्ट्रिक्टलीच केलं. हो ना, नाही स्ट्रिक्टलीच केलंय. आता 4-5 जेवढे मोजकेच लोक आहेत. डॉक्टर तुम्ही जो मला शब्द द्या. नाही मी पण त्यांचं ऐकायचं नाही मी ऐकतच नाही. ह्यावेळेस तर बिलकुल नाही. तुम्ही म्हटलं मी शब्द देतो. एवढं डाऊन मी आज पण बघितलं नाही ह्यावेळेस आम्हीच म्हणजे थोडंसं केअरफुली आहे. ह्यावेळेस आम्हीच जास्त केअरफुली आहे, कारण की रोजच्या हर वेळेस पेक्षा ह्यावेळेस थोडीशी खूपच जास्त डाऊन आहे कंडिशन. दरवेळेस आम्ही ज्यूस सुरू करतो तर इझिली त्यांना हे पण होतं, पण ह्यावेळेस नाही. ह्यावेळेस थोडंसं मला वाटते की मीडिया सुद्धा आपण सगळे आज मीडियाचं पण आज त्यांचं पण प्रेस कॅन्सल झाली. तुम्ही सुद्धा 1-2 दिवस त्यांना नाही तर नेहमी होतं, पण ह्यावेळेस सगळंच, कारण ते नाहीच तेवढं बोलण्याच्या ह्याच्यातच नाही. येतोय राजू शेट्टी सर आले. खाली राजेसाहेब 2 मिनिटं बोला. खाली बसून बोलायला असू दे ना, खुर्चीवर बसा. चालू केला पुढे गेले. काय म्हणाल मनोज दादांची तब्येत आता बऱ्यापैकी खालवली आहे? नाही, तब्येत खालवली होती. हो सर. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण काल संपल्यानंतर ते हॉस्पिटलला दाखल झाले होते. त्यांची तब्येत खालवली होती हे मला पूर्ण कल्पना होती. डॉक्टरांशी माझा संपर्क होताच आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होतं. पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की तितकी खालवली आहे तब्येत की त्यांना सिटी स्कॅनला शिफ्ट केलं होतं. त्याची रिपोर्ट्स सगळे आजही माझ्या मिनिटाला आलेले आहेत. डॉक्टर्स इथं आहेत समोर, त्यांची पूर्ण टीम इथं, मी सगळ्यांची आमची चर्चा झालेली आहे. पण तब्येत एकदमच खालवलेली आहे. त्यांनी सख्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील
मी स्वतः मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आहे की 1-2-3 दिवस कुठल्याही कोणालाही भेटायचं नाही. सक्त ताकीद दिली आहे. म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा वेटो छत्रपती घराण्यातले व्यक्ती म्हणून तो आहे वेटो माझ्याकडं. म्हणून मी त्यांना सांगितलं की कुठेही 2 दिवस प्रेस मीडिया असेल किंबहुना लोक असतील, सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर, पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंबहुना लोक असेल त्यांच्याशी भेटणे. आणि म्हणून मी निघताना सुद्धा आता मनोज जरांगे पाटलांची माझी चर्चा झाली. मी बोललो, चर्चा म्हणजे मी त्यांना डायरेक्ट सूचनाच दिल्या त्यावेळी. पहिल्यांदा मी सांगतो, हा शब्द आहे माझा, सूचना दिलेल्या आहेत, ताकीद केली आहे त्यांना की अजिबात लोकांना भेटायचं नाही, अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जायचं नाही जोपर्यंत पूर्ण तब्येत व्यवस्थित होत नाही. आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्याकडनं सुद्धा घेतला आहे. आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक बोललो नाही. मी डॉक्टरांकडनं सुद्धा हा शब्द घेतला आणि मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम करत तितकंच प्रेम त्यांनी मला आजपर्यंत दिलेलं आहे, म्हणजे पूर्वीपासून 8-10 वर्षापासून. आणि म्हणून ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी एवढीच मी प्रार्थना करतो. ऍडमिट आहे तेव्हापासून लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे. समाजाला काय सांगा? नाही, समाजाला हेच माझं म्हणणं आहे की 1-2 दिवस कुणी संभाजीनगरला येऊ नये. तुम्ही तिथंच जिथं आहे तिथं थांबा. ते 1-2-3 दिवसांनंतर तब्येत बरी झाली की ते भेटतील. इथं येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे, डॉक्टर्सला त्रास आहे, इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, जे सगळे मनोज जरांगे पाटलांचे जे प्रेम करतात सगळे लोक, आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील. काय म्हणा तुम्ही बघितलं त्यांना? मला असं वाटतं का त्यांनी पहिले स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आम्ही पहिलेपासून सांगत आलो, जान है तो जहा है, म्हणजे ते असेल तरच मग आंदोलन असेल. लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं, चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिले तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल. लढणं काही थांबत नाही माणसाचं आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल. त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनी सुद्धा आणि तुम्हीसुद्धा, मला वाटतं खास करून प्रेस, त्यांनीसुद्धा तुमचा फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तुम्हीसुद्धा ते काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आंदोलनं केली, तुम्ही उपोषणं केली, काय अवस्था जातो माणूस? मी एकच डाव 11 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं आणि दुसऱ्याला उपाशी ठेवायचं. तर कारण आपण तंदुरुस्त असलं तरच आपण लढू शकतो. मी पाटलांना पण विनंती केली होती का उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे. त्याच्यात जो करतो त्याला माहीत असतं त्याच्यातल्या वेदना. शेट्टी सर काय म्हणतात? खरं तर एवढे दिवस उपोषण करायला लावणं ही सरकारची चूक आहे. त्यांच्यावर संवाद साधून लवकर एका वर्षामध्ये 6-7 वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे. आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं, जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा आपली फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात, हे चुकीचं आहे. आणि सरकारनं खरं तर असं नको करायला पाहिजे. धन्यवाद.